विद्यार्थी मित्रों, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या वर्षीचा 2021चा MST CETचा कंप्लीट पोर्शन लॉन्च केलेला आहे। ज्या मुलांना मेडिकलचा पेपर द्यायचा आहे किंवा ज्या मुलांना इंजिनिअरिंगचा पेपर द्यायचा आहे त्यांच्यासाठी CETचा कंप्लीट सिलेबस आलेला आहे। आता CET पेपरचा पॅटर्न नक्की कसा असणार, म्हणजे मार्किंग स्कीम काय असणार, वेटेज कसं असणार, किती वेटेज 11वीच्या सिलेबसला दिलेला आहे, किती वेटेज 12वीच्या सिलेबसला दिलेला आहे, म्हणजे 11वीमधून किती पर्सेंट क्वेश्चन येणार, 12वीमधून किती पर्सेंट क्वेश्चन येणार। त्याचप्रमाणे महाराष्ट्र बोर्डने या वर्षी जो टेक्स्ट बुकमधून 25% पोर्शन डिलीट केलेला होता, तो डिलीटेड 25% पोर्शन यावर्षी CET एक्झामला असणार की नाही। त्याचप्रमाणे यावर्षी CET एक्झाममध्ये तुम्ही चांगला स्कोअर कसा करू शकता, चांगले मार्क्स कसे आणू शकता। आणि त्यानंतर करिअर ऑप्शन्स, म्हणजे 12वी नंतर काय, 12वीमध्ये जर तुमचा PCB ग्रुप असेल किंवा PCM ग्रुप असेल तर तुम्ही कोणतं करिअर निवडू शकता। या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओचा CET मध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर सुरुवात करूया सिलेबस पासून। तुम्ही इकडे बघू शकता MST CET 2021 सिलेबस अँड मार्किंग स्कीम फॉर इंजिनिअरिंग अँड फार्मसी। ज्या मुलांना इंजिनियर व्हायचं आहे किंवा फार्मसीकडे ऍडमिशन घ्यायचं आहे, D फार्म करायचं आहे किंवा B फार्म कोर्स करायचा आहे, त्यांच्यासाठी CET एक्झाम ही अनिवार्य असणार आहे। पण ज्या मुलांना डॉक्टर बनायचं आहे, MBBS कडे जायचं आहे किंवा डेंटल BDS कोर्स करायचा आहे तर त्यांच्यासाठी नीट एक्झाम कंपल्सरी असणार आहे। CET एक्झाम ही MBBS साठी किंवा BDS साठी असत नाही। आता MSCT एक्झाम देऊन तुम्ही फार्मसी आणि इंजिनिअरिंग व्यतिरिक्त अजून कुठले कोर्स करू शकता, म्हणजे तुम्हाला अजून काय स्कोप आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये सांगणारच आहे। पण त्यापूर्वी तुम्ही MSCTचे 3 पेपर समजून घ्या। पहिला जो पेपर आहे तो मॅथमॅटिक्सचा आहे। इकडे तुम्ही बघू शकता पेपर दिलेले आहेत। सब्जेक्ट MCQs मल्टिपल चॉईस क्वेश्चन 11वीच्या सिलेबसवर किती येणार आणि 12वीच्या सिलेबसवर किती येणार आणि टोटल मार्क पर पेपर। आता ही गोष्ट तुम्ही समजून घ्या की ज्यावेळी तुमचा MST CETचा पेपर सेट करणार त्यावेळी 80% क्वेश्चन हे 12वीच्या सिलेबसवर येणार आणि 20% क्वेश्चन हे 11वीच्या सिलेबसवर येणार। 80% वेटेज हे 12वीला दिलेला आहे आणि 20% वेटेज हे 11वीला दिलेला आहे। तुमचा MST CETचा पेपर हा टोटली HSC बोर्डवर असणार आहे, HSC सिलेबसवर असणार आहे। तर 80% वेटेज हे 12वीच्या सिलेबसला दिलेला आहे आणि 20% वेटेज म्हणजे 20% क्वेश्चन हे तुमच्या 11वीच्या सिलेबसमधून येणार। तर पहिला जो पेपर आहे तो मॅथमॅटिक्सचा आहे। टोटल मार्क्स आहे मॅथमॅटिक्ससाठी 100 आणि 100 साठी तुम्हाला 50 क्वेश्चन विचारले जातील। त्यापैकी 40 क्वेश्चन हे 12वीच्या सिलेबसवर असणार आहेत आणि 10 क्वेश्चन हे 11वीच्या सिलेबसवर विचारणार आहे। याचा अर्थ 50 क्वेश्चन साठी तुम्हाला 100 मार्क्स असणार आहे। याचा अर्थ पर क्वेश्चन 2 मार्क कॅरी करणार आहे, 2 मार्क्स पर क्वेश्चन। एका क्वेश्चन साठी 2 मार्क्स असणार, 2 मार्क्स पर क्वेश्चन। दुसरा जो पेपर आहे तो कंबाईन आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्री साठी टोटल मार्क्स आहेत 100। फिजिक्स साठी तुम्हाला 50 क्वेश्चन विचारले जातील आणि केमिस्ट्री साठी पण तुम्हाला 50 क्वेश्चन विचारले जातील। त्या 50 पैकी 10 क्वेश्चन जे फिजिक्सचे असणार आहेत ते 11वीच्या सिलेबसवर असणार आहेत आणि 40 क्वेश्चन हे 12वीच्या सिलेबसवर असणार आहेत। त्याचप्रमाणे केमिस्ट्रीसाठी पण 50 पैकी 10 क्वेश्चन हे 11वीच्या सिलेबसवर आणि 40 क्वेश्चन हे 12वीच्या सिलेबसवर। टोटल जर क्वेश्चन बघाल तुम्ही पेपर सेकंडसाठी फिजिक्स आणि केमिस्ट्री कंबाईन करून तर ते 100 क्वेश्चन असणार आहेत आणि 100 मार्क्ससाठी तुम्हाला टोटल 100 क्वेश्चन विचारले जातील। याचा अर्थ ईच क्वेश्चन कॅरी 1 मार्क। इकडे 2 मार्क्स पर क्वेश्चन आणि इकडे 1 मार्क्स पर क्वेश्चन। इकडे 100 मार्क्ससाठी 50 क्वेश्चन्स, इकडे 100 मार्क्ससाठी 100 क्वेश्चन। जो तिसरा पेपर आहे तो आहे बायोलॉजीचा। टोटल मार्क्स 100 आणि क्वेश्चन पण 100 विचारले जातील। त्या 100 पैकी 80 क्वेश्चन हे 12वीच्या सिलेबसवर आणि 20 क्वेश्चन्स हे 11वीच्या सिलेबसवर। म्हणजे इकडे 100 मार्क्ससाठी 100 क्वेश्चन, पर क्वेश्चन 1 मार्क। पेपर फी साठी पर क्वेश्चन 1 मार्क। पेपर सेकंड साठी जो फिजिक्स केमिस्ट्रीचा कंबाईन असणार आहे तो सुद्धा पर क्वेश्चन 1 मार्क। पण जो पहिला पेपर असणार आहे मॅथमॅटिक्सचा 100 मार्क्ससाठी तो पर क्वेश्चन 2 मार्क। असे 3 पेपर असणार आहेत। CETचा टोटल पेपर असणार आहे 200 मार्क्ससाठी। आता ज्या मुलांचा 12वी, तर आपला टोटल CETचा पेपर असणार आहे 200 मार्क्स। आता ज्या मुलांचा 12वी मध्ये PCB ग्रुप आहे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, आणि ज्या मुलांना फार्मसीकडे जायचं आहे त्या मुलांना दुसरा आणि तिसरा पेपर द्यावा लागेल, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीचा दुसरा पेपर आणि तिसरा पेपर बायोलॉजीचा।
आणि ज्या मुलांचा 12वी मध्ये PCM ग्रुप आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, आणि ज्या मुलांना इंजिनियर व्हायचं आहे त्या मुलांना पहिला आणि दुसरा पेपर द्यावा लागेल. पहिला पेपर मॅथमॅटिक्सचा आणि दुसरा पेपर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा. याचा अर्थ दुसरा जो पेपर आहे तो दोघांसाठी कंपल्सरी आहे, कॉमन आहे. आता ज्या मुलांचा 12वी मध्ये दोन्ही ग्रुप आहे, PCB पण आहे आणि PCM पण आहे, म्हणजे मॅथमॅटिक्स पण आहे आणि बायोलॉजी पण आहे, तो विद्यार्थी हे तीनही पेपर देऊ शकतो. याचा अर्थ एक विद्यार्थी दोन्हीसाठी अप्लाय करू शकतो, PCM साठी पण अप्लाय करू शकतो, PCB साठी अप्लाय करू शकतो. एक विद्यार्थी हे तीनही पेपर देऊ शकतो. आता क्वेश्चन पेपर मध्ये 20% क्वेश्चन हे 11वीच्या सिलेबस मधून येणार आहे आणि त्या 20% क्वेश्चन साठी 11वी सिलेबस मधून तुम्हाला किती चॅप्टर करावे लागतील, कोणते चॅप्टर करायचे आहेत हे आपण व्हिडिओच्या पुढच्या पार्ट मध्ये बघणार आहोत. सीईटी एक्झाम देण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी समजून घ्या. तुम्ही इकडे बघू शकता, द क्वेश्चन विल बी बेस्ड ऑन सिलेबस ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ हायर सेकंडरी एज्युकेशन. याचा अर्थ तुमचा जो सीईटीचा पेपर असणार आहे तो टोटली HSC सिलेबसवर असणार आहे. ज्या टेक्स्टबुक मधून तुम्ही 11वीचा आणि 12वीचं प्रिपरेशन केलेलं आहे त्याच सिलेबसवर तुम्हाला सीईटी मध्ये क्वेश्चन्स विचारले जातील. द सेकंड थिंग इज देयर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. सीईटी एक्झाम मध्ये, MSc सीईटी एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार नाही आणि हे आपल्यासाठी ऍडव्हान्टेज आहे. याचा अर्थ तुम्ही जेवढे आन्सर्स तुमची बरोबर असतील तेवढे फुल मार्क्स तुम्हाला दिले जातील, तुमचे मार्क्स कट होणार नाही. द थर्ड थिंग इज whole syllabus of standard 12 of 2020-21 of physics, chemistry, biology and math subject excluding portion deleted by Maharashtra board. या वर्षी महाराष्ट्र बोर्डने जो 25% डिलीट केलेला आहे तो डिलीटेड पोर्शन या वर्षी सीईटी एक्झाम मध्ये विचारला जाणार नाही, तो वगळण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, या वर्षी जो 25% पोर्शन डिलीट केलेला आहे महाराष्ट्र बोर्डने आपल्या टेक्स्टबुक मधून, तो डिलीटेड पोर्शन या वर्षी सीईटी एक्झाम मध्ये विचारला जाणार नाही. तो डिलीटेड पोर्शन वगळता सोडून जो इतर सिलेबस होल सिलेबस असणार आहे त्या सिलेबसवर क्वेश्चन सीईटी एक्झाम मध्ये विचारले जातील. तर मित्रांनो, या सेशन मध्ये आपण बघणार आहोत हाऊ टू क्रॅक सीईटी एक्झाम. सीईटी एक्झाम मध्ये तुम्ही चांगला स्कोर कसा करू शकता, चांगले मार्क्स कसे आणू शकता. मग त्यासाठी काही फंडामेंटल्स दिलेले आहेत. फंडामेंटल्स फॉर प्रिपरेशन ऑफ सीईटी एक्झाम. हे फंडामेंटल्स फिक्स आहेत, बेसिक आहेत. तुम्ही कोणत्या वर्षी सीईटी एक्झाम द्या, हे फंडामेंटल सीईटी एक्झाम साठी बदलत नाहीत. तर आपण पहिला फंडामेंटल बघूया, तो आहे महाराष्ट्र बोर्ड बुक. सीईटी प्रिपरेशन साठी तुमच्यासाठी जे महत्त्वाचं बुक ठरणार आहे ते असणार आहे महाराष्ट्र बोर्ड बुक. मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे की सीईटीचा जो टोटल पेपर आहे तो महाराष्ट्र बुकवर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र बुक कंपल्सरी रेफर करावं लागेल. ज्या टेक्स्टबुक मधून तुम्ही 12वीचं प्रिपरेशन केलेलं आहे ते टेक्स्टबुक तुम्हाला सीईटी एक्झामसाठी रेफर करायचं आहे. तर आता महाराष्ट्र बोर्ड बुक मधून तुम्ही नक्की तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर दोन गोष्टी. पहिली आहे ऍप्लिकेशन ओरिएंटेड टॉपिक्स आणि दुसरी आहे समरी. आता ऍप्लिकेशन ओरिएंटेड टॉपिक्स म्हणजे काय, टेक्स्टबुक मधून तुम्हाला ऍप्लिकेशन ओरिएंटेड टॉपिक शोधायचे आहे आणि ऍप्लिकेशन ओरिएंटेड टॉपिक्स मधून ज्यावेळी तुम्ही कॉन्सेप्ट स्टडी करणार, तो कॉन्सेप्ट समजून घेताना तो कॉन्सेप्ट कुठे अप्लाय केलेला आहे आणि कसा अप्लाय केलेला आहे तो भाग समजून घेतला पाहिजे. कारण सीईटी एक्झाम मध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन हे ऍप्लिकेशन बेस्ड असतात. यापूर्वीचे जे सीईटीचे पेपर्स होते ते स्टॅटिक होते, जास्तीत जास्त क्वेश्चन हे स्ट्रेट फॉरवर्ड विचारले जात होते. पण जे प्रिव्हियस पेपर आहे, लेटेस्ट पेपर आहे, रिसेंट पेपर आहे, ते जास्तीत जास्त ऍप्लिकेशन बेस्ड आहे. त्यामुळे तुमचं पहिलं जे काम असणार आहे ते आहे महाराष्ट्र बोर्ड बुकमधून, टेक्स्टबुकमधून तुम्ही ऍप्लिकेशन ओरिएंटेड टॉपिक शोधून काढा, त्याचे कॉन्सेप्ट समजून घ्या आणि ते कॉन्सेप्ट कुठे अप्लाय केलेले आहेत आणि कसे अप्लाय केलेले आहेत तो भाग समजून घ्या. नक्कीच जर तुम्ही तो भाग समजून घ्याल तुम्हाला सीईटी एक्झाममध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन हे तुमचे इझिली सॉल्व्ह होते. आता दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे समरी. प्रत्येक चॅप्टरची शेवटी समरी दिलेली असते, ती समरी तुम्ही व्यवस्थित करा, कारण सीईटी एक्झाममध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन हे समरीवर आलेले आहेत. त्यामुळे या दोन गोष्टी लक्षात ठेवा. महाराष्ट्र बुकमधून तुम्हाला नक्की काय करायचं आहे, पहिली ऍप्लिकेशन ओरिएंटेड टॉपिक्स, त्याची कॉन्सेप्टचा वापर कुठे केलाय, कसा केलाय तो भाग समजून घ्या आणि दुसरी समरी, ज्यामधून तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन हे यापूर्वी आलेले आहेत तो भाग तुम्ही व्यवस्थित केला पाहिजे. आपला दुसरा फंडामेंटल आहे पास्ट इयर पेपर कॉन्सेप्ट. मी इकडे म्हटलेला आहे पास्ट इयर पेपर कॉन्सेप्ट. याचा अर्थ तुम्हाला फक्त पास्ट इयर पेपर बघायचे नाहीये, तर त्याचबरोबर पास्ट इयर क्वेश्चन पेपरमध्ये आलेले कॉन्सेप्ट पण बघायचे आहेत. कारण सीईटी एक्झाममध्ये
क्वेश्चन्स ॲज इट इज रिपीट होत नाही, पण सेम कॉन्सेप्टवर क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे तुम्ही प्रिव्हियस पेपर बघा, लेटेस्ट पेपर बघा आणि त्यामध्ये जो कॉन्सेप्ट अप्लाय केलेला आहे तो कुठे केला आहे आणि कसा केला आहे तो भाग समजून घ्या. त्याच्या पुढचा फंडामेंटल आहे एनी MCQ बुक. आता CET प्रिपरेशनमध्ये तुम्ही महाराष्ट्र बुक व्यतिरिक्त कुठलं बुक रेफर करणार, तर त्यासाठी तुम्ही कुठलंही MCQ बुक मार्केटमधून परचेस करू शकता. महाराष्ट्र बोर्डचे अनेक पब्लिकेशन्स आहेत मार्केटमध्ये. टार्गेट पब्लिकेशन्स आहे, नवनीत पब्लिकेशन आहे, अरिहंत पब्लिकेशन आहे, दिशा पब्लिकेशन आहेत, अनेक पब्लिकेशन्स आहेत. तुम्ही CET प्रिपरेशनसाठी कुठलंही महाराष्ट्र बोर्डचं MCQ बुक परचेस करू शकता, रेफर करू शकता. आता MCQ मध्ये जो पुढचा फंडामेंटल आहे तो आहे MCQ प्रॅक्टिस. आता MCQ प्रॅक्टिस नक्की कशी करायची, कारण MCQ बुकमध्ये प्रत्येक चॅप्टरसाठी 150 ते 200 MCQज असतात आणि एवढे MCQ प्रत्येक चॅप्टरसाठी सॉल्व्ह करणे मे बी पॉसिबल होत नाही, तेवढं टाईम मॅनेजमेंट होत नाही. मग त्यासाठी करेक्ट मेथड काय? करेक्ट मेथड ही आहे, तर पहिला चॅप्टर घ्या, पहिल्या चॅप्टरमध्ये पहिला MCQ करा, नंतर 5वा करा, 10वा, 15वा, 20वा अशा सेटने पहिला चॅप्टर तुम्ही संपवू शकता. त्यानंतर पुन्हा दुसरा चॅप्टर घ्या, त्याचा पहिला MCQ करा, 5वा MCQ करा, 10वा करा, 15वा करा. या पद्धतीने तुम्ही चॅप्टर या सेटने चॅप्टरचे MCQज पूर्ण करा. मग होईल काय, तर तुमचे सगळे चॅप्टर कव्हर होतील आणि त्याचबरोबर सगळे कॉन्सेप्ट पण क्लिअर होतील. आणि ज्यावेळी सगळ्या चॅप्टरचे MCQ सॉल्व्ह करून होतील या सेटने, मग पुन्हा पहिल्या चॅप्टरवर या. मग त्या पहिल्या चॅप्टरचा दुसरा MCQ, 6वा MCQ, 11वा, 16वा, 21वा या पद्धतीने पुढचा चॅप्टर घ्या, याच सेटने MCQज पूर्ण करा. त्यामुळे होणार काय, तर सगळ्या चॅप्टरचे तुमचे MCQज कंप्लीट होतील आणि त्याचबरोबर सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. नाहीतर होतं काय, विद्यार्थी सलग एका चॅप्टरचे 10 ते 12 MCQ सॉल्व्ह करतो, शेवटी बोर होतो आणि ते MCQ सोडून देतो. आणि त्याशिवाय सलग जे क्वेश्चन्स असतात त्यांचा क्वेश्चन टाईप पण सेम असतो, त्यामुळे सलग करून तुमचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही. त्यामुळे ही करेक्ट मेथड आहे. या करेक्ट मेथडने जर तुम्ही कराल तर तुमचे सगळे टॉपिक्स कव्हर होतील, सगळ्या टॉपिकचे सगळे MCQज कव्हर होतील आणि त्याचबरोबर सगळे कॉन्सेप्ट पण क्लिअर होतील. म्हणजे अशी तुम्ही MCQ प्रॅक्टिस करू शकता. आणि एक गोष्ट मात्र समजून घ्या, MCQ सॉल्व्ह करण्यापूर्वी तुम्ही तो टॉपिक व्यवस्थित रीड करा, त्याची व्यवस्थित थेरी रीड करा. तर हा होतो बऱ्याच वेळा विद्यार्थी टॉपिक रीड न करता MCQ सॉल्व्ह करायला घेतात, मग हळूहळू त्यांचा कॉन्फिडन्स कमी व्हायला सुरुवात होतो. ही करेक्ट मेथड आहे. पहिला टॉपिक रेडी करा, प्रिपेअर करा, समजून घ्या आणि मग टॉपिक प्रिपेअर झाल्यानंतर तुम्ही त्याचे MCQ या सेटमध्ये सॉल्व्ह करायला घ्या. पुढचा जो आहे तो आहे मॉक ऑनलाईन टेस्ट. मॉक ऑनलाईन टेस्ट ही एक डेमो टेस्ट आहे. फायनल एक्झामपूर्वी ही मॉक ऑनलाईन टेस्ट दिली जाते. मार्केटमध्ये ऑनलाईनमध्ये अनेक फ्री टेस्ट आहे, त्या फ्री टेस्ट शोधा आणि जास्तीत जास्त ऑनलाईन टेस्ट द्या. जास्तीत जास्त ऑनलाईन टेस्ट दिल्यामुळे तुम्हाला CETमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होण्यासाठी मदत होणार आहे. आता मॉक ऑनलाईन टेस्ट देण्याचा फायदा काय, तर फायदा हा असतो की ज्या सब्जेक्टचं तुम्ही प्रिपरेशन करत आहात ते प्रिपरेशन योग्य डायरेक्शनमध्ये आहे की नाही, तुम्ही नक्की काय परफॉर्म करता हे तुम्हाला मॉक ऑनलाईन टेस्ट देऊन कळतं. आता मॉक ऑनलाईन टेस्ट कधीपर्यंत द्यायच्या, तर जोपर्यंत तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी मार्क मिळत नाही, जोपर्यंत तुमच्या मार्कांमध्ये कन्सिस्टन्सी येत नाही, तोपर्यंत तुम्हाला मॉक ऑनलाईन टेस्ट द्यायचे. जोपर्यंत व्हिडिओच्या शेवटच्या पार्टमध्ये मी 11वीचा सिलेबस दिलेला आहे. 11वीसाठी जे 20% वेटेज दिलेलं आहे, 20% क्वेश्चन हे 11वी सिलेबसमधून येणार आहेत CET एक्झामसाठी. मग त्या 20%साठी टोटल सिलेबसमधून तुम्हाला 11वीचे किती चॅप्टर करायचे आहे ते चॅप्टर मी व्हिडिओच्या शेवटी दिलेले आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते बघू शकता, नोट डाऊन करू शकता. आणि त्यानंतर मी करिअर ऑप्शन्स दिलेले आहे. म्हणजे 12वीमध्ये जर तुमचा PCB ग्रुप असेल किंवा PCM ग्रुप असेल तर तुम्ही कोणतं करिअर निवडू शकता ते करिअर ऑप्शन्स पण मी दिलेले आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून करिअर ऑप्शन बघू शकता. तर हे होते आपले फंडामेंटल्स फॉर प्रिपरेशन ऑफ CET. हे फंडामेंटल्स तुम्ही फॉलो करा, नक्कीच तुम्हाला CET एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळतील, तुम्ही चांगला स्कोअर कराल. तर मित्रांनो, वाचत राहा, मेहनत घ्या आणि स्मार्ट वर्क करा. गॉड ब्लेस यू.